गेल्या 1 महिनाभरापूर्वी कागलमधील खर्डेकर चौक येथे अचानक रात्रीतून अनधिकृत खोकी ठेवण्यात आली होती। नगरपालिकेकडून कोणतीही परवानगी न घेता ही खोकी एका रात्रीत कोणी ठेवली, त्याची मालकी कुणाची याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याने ही अनधिकृत खोकी काढून टाकण्यात यावीत आणि हा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती। पण प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे यांच्याकडे निवेदन देऊन याबाबतीत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे आणि कागल शहर प्रमुख अजित मोडेकर यांच्या उपस्थितीत हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। खर्डेकर चौक कागलमधील मध्यवर्ती ठिकाण असल्याने इथं नेहमी वर्दळ असते। मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार आणि रहदारीचे ठिकाण आहे। जुने रेकॉर्ड ऑफिस काढून येथे रस्ता रुंदीकरण करण्यात आलं होतं, तर राहिलेली जागा ही शाळेच्या पटांगणात समाविष्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। या ठिकाणी नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता एका रात्रीत खोके बसवण्यात आले आहेत। यावर 1 महिना उलटूनही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने आज शिवसेना उभाटा पक्षाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक सेनेचे माळुकरी कट्टे, उपशहर प्रमुख अमर संकपाळ, उपशहर प्रमुख सुधाकर चव्हाण, गणेश लामतुरे, शहर महिला संघटक दीपाली घोरपडे, कांचन माने, राजेंद्र साळुंखे, अतुल नाईक, मनसे शहर प्रमुख दीपक घाटगे आदी उपस्थित होते। मराठी या न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी। आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागल नगरपालिकेच्या अंतर्गत होत असलेल्या अतिक्रमण खोक्यांच्या बाबत निवेदन देण्यात आलेलं आहे। सदरचे खोकी ही जुन्या शासकीय रेकॉर्ड ऑफिसच्या जाग्यावर मोकळ्या जागेमध्ये घालण्यात आलेले आहेत। सदरची खोकी ही कोणी घातले हे नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्पष्ट करू शकलेले नाहीत। मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकारात असताना ते काढू शकलेले नाहीत। मुख्याधिकारी हे कागल नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहेत, म्हणून आम्ही नाइलाजास्तव जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही 3 दिवसाची वाट पाहू। जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो निर्णय घेतला तर ठीक आहे, नाही घेतल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने प्रशासनाला उत्तर देऊ कागल नगरपालिकेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला तुम्ही।